हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही सर्वजण. आज आपण TET एक्झाम आणि स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण शालेय पाठ्यपुस्तकावर आधारित हिस्ट्री या विषयाचे फास्ट ट्रॅक रिव्हिजन पाहणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1920च्या जानेवारी महिन्यात मूक नायक हे पाक्षिक सुरू केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एप्रिल 1927 मध्ये बहिष्कृत भारत हे पत्र सुरू केले. जनता व प्रबुद्ध भारत हे 2 वृत्तपत्रे चालवली. लिओनार्दो दा विंची यांच्या मोनालिसा व द लास्ट सुपर या चित्रकृती अमर ठरल्या. इ. स. 1950 च्या सुमारास जर्मनीच्या जोहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. इ. स. 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेले कॉन्स्टँटिनोपल इस्तंबूल हे जिंकून घेतले. इ. स. 1487 मध्ये भारताचा शोध घेण्यासाठी बार्थोलोमू डायस हा पोर्तुगीज खलाशी निघाला, परंतु तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत म्हणजे केप ऑफ गुड होप पर्यंत पोहोचला. इ. स. 1492 मध्ये भारताचा पश्चिमेकडे जाऊन शोध घेण्याच्या प्रयत्नात ख्रिस्तोफर कोलंबस हा अमेरिका खंडाच्या पूर्व किनाऱ्यावर पोहोचला. इ. स. 1498 मध्ये पोर्तुगीज खलाशी वास्को द गामा आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील कलिकत बंदरात येऊन पोहोचला. 18व्या तसेच 19व्या शतकात घडलेल्या अनेक क्रांतिकारक घटनांमुळे हा कालखंड क्रांतियुग म्हणून ओळखला जातो. इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारपट्टीवर 13 वसाहती स्थापन केल्या. फ्रेंच राज्यक्रांतीने जगाला स्वातंत्र्य, समता, बंधुता या मूल्यांची देणगी दिली. मीर कासिमने इंग्रजांच्या बेकायदेशीर व्यापाराला आळा घालण्याचा प्रयत्न केला. 1774 ते 1818 या दरम्यान मराठे व इंग्रज यांच्यात 3 युद्धे झाली. 1798 मध्ये लॉर्ड वेल्लेस्ली गव्हर्नर जनरल म्हणून भारतात आला. त्यानंतर 1802 मध्ये दुसरा बाजीराव पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला. हा करार वसईचा तह म्हणून प्रसिद्ध आहे. छत्रपती प्रताप सिंह 1827 साली राजनीतिविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापला. रॉबर्ट क्लाईव्हने 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. 1773 च्या रेग्युलेटिंग ॲक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. या ॲक्टनुसार लॉर्ड वॉरन हेस्टिंग्ज हा गव्हर्नर जनरल झाला. लॉर्ड कॉर्नवालिस याने नोकरशाहीची निर्मिती केली. 1853 मध्ये कावसजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. 1855 मध्ये बंगालमधील रिसरा येथे तागाची पहिली गिरणी सुरू झाली. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. 1784 साली विल्यम जोन्स या इंग्रज अधिकाऱ्याने कोलकाता येथे एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ही संस्था स्थापन केली. 1829 मध्ये लॉर्ड बेंटिंकने सतीबंदीचा कायदा केला. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीने विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. लॉर्ड मेकॉलेच्या शिफारशीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. 1857 साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली. लॉर्ड कॅनिंग हा शेवटचा गव्हर्नर जनरल व पहिला व्हाईसरॉय ठरला. इंग्लंडची राणी व्हिक्टोरिया हिने भारतीयांना उद्देशून एक जाहीरनामा काढला. फोडा आणि राज्य करा हे इंग्रजी राज्याचे सूत्र राहिले. राजा
राजा राम मोहन रॉय यांनी इ.स. 1828 मध्ये बंगाल प्रांतात ब्राह्मो समाजाची स्थापना केली. राजा राम मोहन रॉय यांनी सती प्रथा, बालविवाह, पडदा पद्धती यांना विरोध केला. विधवा विवाह, स्त्रियांचे शिक्षण यांचे समर्थन केले. कोलकाता येथे हिंदू कॉलेजची स्थापना केली. संवाद कौमुदी या वृत्तपत्राद्वारे जनजागृती केली. आता आपण प्रार्थना समाज याविषयी माहिती पाहणार आहोत. दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी इ.स. 1848 साली मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली. दादोबांचे बंधू डॉ. आत्माराम पांडुरंग हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते. प्रार्थना समाजाचे सदस्य महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस क्लासेस मिशन स्थापन करून त्या माध्यमातून सामाजिक समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला. आता आपण सत्यशोधक समाज याविषयी माहिती पाहणार आहोत. महात्मा ज्योतिराव फुले यांनी इ.स. 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अमेरिकेत शिकागो येथील विश्व धर्म परिषदेत हिंदू धर्माचे प्रतिनिधित्व केले. भारतातील तरुणांना उठा, जागे व्हा व ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका हा संदेश त्यांनी दिला. स्त्रीविषयक सुधारणा, गोपाळ हरी देशमुख उर्फ लोकहितवादी यांनी शतपत्रातून स्त्री-पुरुष समानतेचा पुरस्कार केला. 1848 मध्ये महात्मा फुले यांनी पुणे येथील भिडे वाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. विधवांच्या पुनर्विवाहाला मान्यता मिळवून देण्यासाठी पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, विष्णुशास्त्री पंडित व वीरेशलिंगम पंतलू यांनी विशेष प्रयत्न केले. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ताराबाई शिंदे यांनी स्त्री-पुरुष तुलना या ग्रंथातून अत्यंत जहाल भाषेत स्त्रियांच्या हक्कांचा पुरस्कार केला. महर्षी धोंडो केशव यांनी पुण्यात अनाथ बालिकाश्रम सुरू केला. पंडिता रमाबाईंनी शारदाश्रम संस्थेची स्थापना करून दिव्यांग मुले-मुली, स्त्रिया यांच्या पालनपोषणाची जबाबदारी स्वीकारली. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांसाठी परिचारिका अभ्यासक्रम सुरू केला. मुस्लिम समाजातील सुधारणा चळवळ, अब्दुल लतीफ यांनी मुस्लिम समाजातील धर्मसुधारणेला सुरुवात केली. त्यांनी बंगाल प्रांतात द मोहम्मदन लिटररी सोसायटी या संस्थेची स्थापना केली. सर सय्यद अहमद खान यांनी मोहम्मदन अँग्लो ओरिएंटल कॉलेज स्थापन केले. हिंदू समाजातील चळवळ, 1915 साली हिंदू महासभा या संघटनेची स्थापना झाली. पंडित मदन मोहन मालवीय यांनी बनारस हिंदू विद्यापीठाची पायाभरणी केली. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी 1925 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नागपूर येथे स्थापना केली. स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांनी रत्नागिरी येथे हिंदू धर्मातील सर्व जातींना मुक्त प्रवेश असणाऱ्या पतित पावन मंदिराची निर्मिती केली. सहभोजनावादी कार्यक्रम राबवले. साहित्याच्या क्षेत्रात गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांना तर विज्ञानाच्या क्षेत्रात सी.व्ही. रामन यांना नोबेल पारितोषिक मिळाले. राष्ट्रीय सभेची स्थापना 28 डिसेंबर 1885 रोजी मुंबईतील गोकुळदास तेजपाल संस्कृत पाठशाळेत राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरवण्यात आले. भारतातील विविध प्रांतातील 72 प्रतिनिधी या अधिवेशनासाठी आले होते. कोलकाता येथील नामवंत वकील ओमेशचंद्र बॅनर्जी हे या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. या सर्वांनी मिळून या सभेत भारतीय राष्ट्रीय सभेची इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापना केली. ॲलन ऑक्टे ह्यूम या ब्रिटिश अधिकाऱ्यानेही राष्ट्रीय सभेच्या स्थापनेत पुढाकार घेतला. मवाळ युग 1885 ते 1905, गोपाळ कृष्ण गोखले, फिरोजशाह मेहता आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. जहाल युग 1905 ते 1920, लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक व बिपिनचंद्र पाल. केसरी व मराठा या वृत्तपत्रातून लोकमान्य टिळकांनी सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका केली. बंगाल प्रांतात अमृत बझार पत्रिका हे जहालमतवादी विचारांचे मुखपत्र होते. टिळकांनी शिवजयंती व गणेशोत्सव
गोत्सव या उत्सवांचे आयोजन केले. टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य हा ग्रंथ लिहिला. 1897 मध्ये पुण्यात प्लेगच्या साथीने हाहाकार उडाला. रँड या अधिकाऱ्याची नेमणूक. चाफेकर बंधूंनी रँडचा वध केला. लॉर्ड कर्झन याने 1905 मध्ये बंगाल प्रांताची फाळणी जाहीर केली. वंगभंग चळवळ. 16 ऑक्टोबर हा फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून पाळण्यात आला. वंदे मातरम् हे गीत सर्वत्र गायले जाऊ लागले. ऐक्याचे प्रतीक म्हणून रक्षाबंधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. वंगभंग आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी, आनंदमोहन बोस, रवींद्रनाथ टागोर यांनी केले. राष्ट्रीय सभेची चतुसूत्री. 1905 च्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष नामदार गोखले होते. 1906 च्या अधिवेशनाचे अध्यक्ष दादाभाई नौरोजी होते. व्यासपीठावरून दादाभाई नौरोजी यांनी स्वराज्य या शब्दाचा सर्वप्रथम उच्चार केला. स्वराज्य, स्वदेशी, राष्ट्रीय शिक्षण व बहिष्कार ही चतुसूत्री राष्ट्रीय सभेने एकमताने स्वीकार. नामदार गोपालकृष्ण गोखले यांनी 1905 मध्ये भारत सेवक समाजाची स्थापना केली. ब्रिटिश सरकारची दडपशाही, बॉम्ब हल्ल्याचे समर्थन केसरी पत्रातून करणाऱ्या लोकमान्य टिळकांवर राजद्रोहाचा आरोप ठेवून त्यांना 6 वर्षे म्यानमार येथील मंडालेच्या तुरुंगात पाठवले. बिपिनचंद्र पाल यांना कारावासाची शिक्षा ठोठावली. लाला लजपतराय यांना पंजाबमधून हद्दपार केले. लॉर्ड मिंटो व अन्य ब्रिटिश अधिकारी यांच्या उत्तेजनाने 1606 मध्ये मुस्लिम लीगची स्थापना झाली. मोर्ले-मिंटो सुधारणा कायदा 1909 मध्ये करण्यात आला. होम रूल चळवळ. डॉ. ॲनी बेझंट व लोकमान्य टिळक यांनी होम रूल चळवळ सुरू केली. होम रूल म्हणजे आपला राज्यकारभार आपण करणे, यालाच स्वशासन म्हणतात. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व तो मी मिळवणारच, असे टिळकांनी ठामपणे सांगितले. 1919 मध्ये ब्रिटिश पार्लमेंटने मॉन्टेग्यू-चेम्सफोर्ड कायदा केला. या कायद्यावर टिळकांनी हे स्वराज्य नव्हे आणि त्याचा पायाही नव्हे अशा शब्दात टीका केली. इ. स. 1920 ते 1947 हा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचा कालखंड गांधीयुग या नावाने ओळखला जातो. 17 मार्च 1919 मध्ये केंद्रीय कायदेमंडळातील भारतीय सभासदांनी केलेल्या विरोधाला न जुमानता नवीन कायदा केला. त्याला रौलट कायदा असे म्हणतात. भारतीयांनी या कायद्याला काळा कायदा असे संबोधले. जालियनवाला बाग हत्याकांड. अमृतसर येथील हरताळ प्रकरणी डॉ. सत्यपाल व सैफुद्दीन किचलू अशा प्रमुख नेत्यांना अटक करण्यात आली. हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी ब्रिटिश सरकारने दिलेल्या सर या किताबाचा त्याग केला. असहकार चळवळ. 1920 मध्ये राष्ट्रीय सभेचे अधिवेशन नागपूर येथे भरले. चित्तरंजन दास यांनी मांडलेच्या असहकाराच्या ठरावाला मंजुरी मिळाली. 1921 मध्ये मुंबईत आलेल्या प्रिन्स ऑफ वेल्सचे स्वागत हरताळ पाळून केले गेले. उत्तर प्रदेशातील गोरखपूर जिल्ह्यातील चौरी चौरा येथे फेब्रुवारी 1922 मध्ये शांततापूर्ण मिरवणुकीवर पोलिसांनी गोळीबार केला. 12 फेब्रुवारी 1922 रोजी गांधीजींनी असहकार चळवळ स्थगित केली. मिठाचा सत्याग्रह करण्यासाठी गांधीजींनी गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावरील दांडी या ठिकाणाची निवड केली. 12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी 88 सहकाऱ्यासह साबरमती आश्रमातून दांडी येथे जाण्यास निघाले. रॅमसे मॅकडोनाल्ड हे पहिल्या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते. 1931 साली दुसऱ्या गोलमेज परिषदेचे आयोजन करण्यात आले. 1932 मध्ये महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यात पुणे येथे एक करार झाला. हा करार पुणे करार म्हणून प्रसिद्ध आहे. नोव्हेंबर 1932 मध्ये इंग्लंडमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली. छोडो भारत ठराव. 7 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईच्या गवालिया टँक मैदानावर क्रांती मैदान राष्ट्रीय सभेचे अधिवेशन सुरू झाले. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. आचार्य विनोबा भावे हे वैयक्तिक सत्याग्रहाचे पहिले सत्याग्रही होते. आझाद हिंद सेनेची स्थापना रासबिहारी बोस यांनी केली. इंडियन इंडिपेंडन्स लीग नावाची संघटना स्थापन केली. सन 1900 मध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी नाशिक येथे
मित्रमेळा ही क्रांतिकाराची गुप्त संघटना स्थापन केली. 1904 साली याच संघटनेला अभिनव भारत असे नाव देण्यात आले. स्त्रियांची चळवळ पंडिता रमाबाईंनी स्थापन केलेल्या आर्य महिला समाज व शारदा सदन या संस्था आहेत. रमाबाई रानडे यांनी सेवा सदन ही संस्था स्थापन केली. भारतीय महिला परिषद 1904, ऑल इंडिया वुमेन्स कॉन्फरन्स 1927 या संस्थेची स्थापना